आणि नेहमीप्रमाणे मोहीम फत्ते करू नये. आणि हे जजला घाबरायचं ना, आपली बाजू भक्कम आहे आणि ती तशीच मांड. भाई आपण गाडी काढू का? म्हणजे कसं अजून जरा इम्प्रेशन पडेल नाही का? अरे तुझ्या भेजाचा पेट्रोल संपलाय का रे? अरे इथे समोर तर जायचंय आपल्याला. स्टार्टर मारेपर्यंत उतरावं लागेल. भाई गाडी नको, तू जा. देवा, ए देवा, हे जाऊन बघ अक्का काय म्हणते ती. काय रे? कुठे चाललाय? अक्का ते जरा डॉली बनकडे जाऊन येतो ना. अरे त्यांनी सांगितलं ना आज दिवसभर तिकडे यायचं नाही म्हणून. ठीक आहे, मग लगेच जाऊन येतो. अरे देवा, काय चाललंय रे तुझं? जरा तरी घराकडे लक्ष आहे का तुझं? हा, माझं घराकडेच लक्ष. देवा, काय असतं रे दिवसभर तिकडे? काय असतं? चल घरी चल. अगं अक्के, कोणी शिट्टी वाजवली? काय चाललंय? देवा, तुझ्यामुळे आमचा फोन जप्त झालाय ना. सो जोपर्यंत तो फोन परत मिळत नाही ना, तोपर्यंत ह्या तुलाही भेटणार नाहीत. बघ बघच तू. अक्के, काय चाललंय? काय नाही, कसलं मस्त वातावरण आहे ना. अक्के, मी काय म्हणतो, 5 मिनिटं दे ना, आपण दिवसभर तुझ्या ताब्यात राहू. अजिबात नाही. तू कुठेही जाणार नाही, एकदा सांगितलं ना. अगं अक्के, आपलं ऐक ना जरा. नाही म्हणजे नाही. अक्के, डॉलीबाई फक्त एकदा बाहेर या. आपण ना मनापासून बोलवतो तुम्हाला, फक्त एकदा बाहेर या बस. डॉलीबाई, आपल्यामध्ये जे काही कनेक्शन आहे ना, ते आज आपल्याला बघायचंच आहे. मोबाईलच्या सिग्नल पेक्षा ना आपल्या प्रेमाचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे ना, ते आपल्याला दाखवून द्या. डॉलीबाई, बस फक्त एकदाच बाहेर या.
प्रिय डॉलीबाई, पहिल्यांदाच आपण कोणाला तरी पत्र लिहितोय. काय चुकलं तर माफ करा, पण तुमच्याशी न बोलता दिवस घालवायचा म्हणजे आपण पण एवढी खाय पुढे कसं बसणार? हा विचार पण करू शकत नाही. आपल्याला माफ करा. आपण एवढी कचर कचर करून पण तुम्हाला वाटेल ह्याला अजून काय बोलायचं असतो. काय करू, पण आपण असाच आहे थोडा येडा. तुम्ही या हॉट खरं डॉलीबाई, थँक्यू. तुम्ही काल आपल्या बरोबर डान्स केलात. आपल्याला तो सालसा काय तो नाचायला येत नाही, पण तुमच्या डोळ्यात अशी काय जादू आहे की त्यात आपण अडकून गेलो. हरवून गेलो आणि आपल्याला कळलंच नाही आपण कधी नाचायला शिकलो. आपल्याला माहित आहे आपण तुमच्या एवढं शिकलेलो नाही, पण तुम्ही असाच आपला हात धरून ठेवा. आपण सगळं शिकू, काल शिकलो तसाच. आणि हो, आपला काय चुकलं तर आपल्यावर रागवा, ओरडा, काहीही करा, फक्त आपला हात कधी सोडू नका. तुम्ही म्हणाल हा काय इमोशनल माणूस आहे. आपण कसाही असलो तरी आपलं लय खूप प्रेम आहे तुमच्यावर. डॉलीबाई, तुम्ही आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहेत. आपल्या आयुष्यात परत खडाखोड कुणाच्या नंतर काय नंतर आपलं तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे. डॉलीबाई, आपल्याला तुमच्यासाठी खूप काय काय करायचं होता, पण आपण अजून तुमच्यासाठी त्यातलं कायच करू शकलो नाही. त्याचं आपल्याला नेहमी कशाचं वाईट वाटत राहणार आहे. पण आपण हार नाही मानणार आणि आपला जीव गेला तरी पण तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. परत असं कधी बोलता येईल की नाही माहिती नाही, म्हणून ह्यात आपण जरा जास्तच बोललो. देवा. हे सगळं किती मस्त आहे ना. ह्या मोबाईल फोन मुळे ना हे असं व्यक्त होणं आपण खरंच मिस करतोय. कधीतरी वाटतं
आपण सुद्धा असं कोणावर तरी प्रेम करावं, आपल्याला सुद्धा असं कोणीतरी भेटावं असं मनापासून वाटतंय. पण बघूया आता त्याला कळतंय का. कॅलेंडर गप्पा बसा. काय चाललंय? किचन पर्यंत आवाज येतोय. हे लहान मुलं आहात का आता? डॉक्टर होणार आहात ना? सॉरी मॅम, पण तुमच्यासाठी नक्कीच लहान होता मी. आणि उद्या मी किती मोठा डॉक्टर झालो तरी तुमच्यासाठी लहानच राहणार ना. बघूया पुढे काय होतंय ते. चला सुरू करा. ए उपमा, मला नाही आवडत उपमा. हे काय? हे राधासाठी आहे. वाव, उपमा. थँक्यू सो मच मा. सॉरी, ते भूक लागल्यावर असंच काहीतरी सुचतं. पण माझ्यासाठी? आपल्यासाठी हे. वाव, पोहे. काय मस्त स्मेल आहे. हे तर मी एकटाच संपवीन. मग कोणी अडवलंय? संपवा ना. तुम्ही. मी? हो, तुम्हीच म्हणालात ना की हे आपल्यासाठी आहे. तुम्ही एकटा कसा खाणार? अरे देवा. किचन मध्ये कढईत आणखीन आहेत पोहे. मी तसंही नंतरच खाणार आहे. सो हे सगळं संपू शकता तुम्ही. ओके, मी चहा घेऊन येते. मला पोहे आणि चहा हे कॉम्बिनेशन आवडतं ना. गरम चहा. मॅम, पोहे मस्त झालेत. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही तुमचा अप्रतिम पोह्याचा रेकॉर्ड ऑफिशियली आज मोडलेला आहे. थँक्यू. नाही, 100% उपमाच मस्त झालाय पोह्यांपेक्षा. चान्सच नाही. पोहे सुपर झालेत. अरे तू टेस्ट तर करून बघ आणि मग बोल. ऍक्च्युली तू पोहे खाऊन बघ. नाही नको, तू नको खाऊस पोहे. नाहीतर आम्हालाच कमी पडतील. तू खा का उपमा खा. पण मॅम खरंच तुमच्या हाताला ना कमाल चव आहे. हो बरोबर आहे मॅम. ऍक्च्युली मी काय म्हणते, तुम्ही ना एखादा नवीन रेसिपीचं चॅनल सुरू करा. करेक्ट. सगळ्यांना मिळू दे असं मस्त खायला. कळू दे ना सगळ्यांना तुमची सिक्रेट रेसिपी. उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. मी काही सुगरण नाहीये. हो नाही मॅम, तुम्ही असं करून तर बघा. आणि मग लोकांच्या ज्या कमेंट्स येतील ना त्याच्यावरून तुम्हालाच कळेल. आणि त्याही पेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे ना, तुम्ही सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून हे बनवलं. म्हणजे आता मला पोहे आवडतात म्हणून पोहे बनवलेत आणि राधाला उपमा आवडतो म्हणून उपमा बनवला. तसं तुम्ही एकच डिश बनवली असती तरीही चाललं असतं. पण तरी तुम्ही आमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून 2 वेगवेगळ्या डिश बनवल्यात. दॅट इज इम्पॉर्टंट. मला दोघांना खरं सांगू का, पिंकी दुसऱ्या कुठल्या तरी कामात अडकली आणि मला किचन मोकळं सापडलं. ती किचन मध्ये असेल ना तर मला काही सुचतच नाही बनवायला. मी म्हणलं चला संधी आहे, त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक घरात आई का इम्पॉर्टंट असते, का सगळ्यांची लाडकी असते? कारण तिचं इंटेन्शन फक्त कुटुंबातल्या लोकांना खाऊ घालणं इतकंच नसतं. तिला त्या सगळ्यांचं मन पण तृप्त करायचं असतं. सो एन्जॉय युअरसेल्फ आणि सगळा नाश्ता संपला पाहिजे. डन. अरे देवा, पिंकीने ना काहीतरी उद्योग केला. पिंकी पहिल्यांदाच आपण कोणाला तरी पत्र लिहितोय. काय चुकलं? काय चाललंय पिंकी? काय वाचतीयस तू? हे मॅडम, कशासाठी? काय चाललंय? नाही ते मी साफसफाई करत. काही नाही साफसफाई, नुसती ना कामं वाढवून ठेव. कामं आवरायची नाहीयेत तुला, काय वाढवायचे? काही नाही, तुम्ही दोघं नाश्ता करून घ्या. काही नाही. कसं काहीतरी फुटल्याचा आवाज आला. अरे या काचा कसल्या आहेत? कबीर बाबा, ते चुकून ना माझ्या हातातून मॅडमच्या पत्राची फ्रेम खाली पडली आणि फुटली. पत्राची फ्रेम कुठली? नाही नाही, असं काही नाहीच आहे.
तुम्ही दोघ जण प्लीज जा आणि नाश्ता करा जा. मॅम काही नाही कसं तुमच्या हातातनं रक्त येते. थोडस एवढूसच आहे ते, इतकं काही नाही आहे कबीर. ऍटलीस्ट त्याला आधी बँडेज लावूया ना. हा ठीक आहे, बँडेज करणं एवढं नाहीये, होईल ते नीट. तुम्ही जाऊन नाश्ता करा ना प्लीज, थंड होईल ना. मॅम असं काय करताय? आणि आम्ही तुम्हाला असं सोडून नाही नाश्ता करू शकत. कबीर मी एक काम करते, मी हा काचा उचलते, तू तोपर्यंत मॅमच्या हाताला बँडेज लाव. आणि हा मी ना उशीचं कवर बदलते. उशीचं कवर काही गरज नाहीये बदलायची. उशीचं कवर माझं मी बदलणार आहे. म्हणजे मी अख्खी रूमच माझी मीच आवरणार आहे. म्हणजे मला माहितीये ना कुठल्या वस्तू कुठे ठेवल्यात काय आहे. बरं ठीक आहे, ऍटलीस्ट आधी तुमच्या हाताला लागलंय ना, त्याचं काहीतरी करूया, मग सगळे मिळून रूम आवरू हवं तर. नाही सगळे मिळून नाही, मी तेच तर सांगते ना की मला माहितीये ना माझी रूम कशी आवरायची आहे ती. त्यामुळे माझी रूम ही फक्त मीच आवरणार आहे. हा तुम्ही जा. मॅडम सॉरी, परत असं नाही होणार. हा इट्स ओके पिंकी. फक्त उशीचं कवर बदलते. उशीचं कवर सांगते ना, उशीचं कवर माझं मलाच बदलायचंय म्हणून. मॅम पण ते रक्त. मी डॉक्टर आहे ना, मी डॉक्टर झालीये, तुम्ही अजून होणार आहात डॉक्टर. ओके तर माझं मी बँडेज करेन, तुम्ही जा. पण मॅम त्या काचा पडल्या. मी सांगितलं की नाही मला रूम आवरायची म्हणून, मग मी काचा उचल. तर तुम्ही जा, तुम्ही काही काळजी करू नका. मी बँडेज करेन, मी उशीचं कवर बदलणार आहे आणि मी काचा उचलणार आहे. मला रूम आवरायची. हा ओके